काय चाललंय मॅडम? मी तुमची ऑर्डर फॉलो करूच शकते, म्हणजे केलीच पाहिजे, तुम्ही माझ्या सिनियर आहात. पण तुम्ही आता जे बोलताय ना की या तिघांनी तुमची छेड काढली, मी नाही पाहिलं. म्हणजे आता मी तुम्हाला पुरावे देत बसायचं का? मी तुम्हाला सांगते ना, यांनी माझी दिवसा ढवळे आपल्या चौकी बाहेर छेड काढली आहे, मग काढली आहे. यांना आत्ताच्या आत्ता अटक करा, या तिघांनाही अटक करा. मॅडम, पुरावा असल्याशिवाय अटक नाही करू शकत. मला सांगा, यांनी तुमची छेड काढताना दुसरं कुणी पाहिलंय का? कसं आहे ना मॅडम, प्रत्यक्षदर्शी नसताना कारवाई नाही करू शकत. अगदी बरोबर बोलल्या वाघमारे मॅडम. आम्ही तुमची छेड काढली ना पूर्वा पाटील मॅडम, मग इथं कुणीतरी बघितलंच असेल. सबळ पुरावा द्या, मग वाघमारे मॅडम फरफटत आम्हाला जेलमध्ये टाकतील. हाय पुरावा? बोला की, आहे का पुरावा? अहो, जे घडलंच नाही त्याचा कशापायी अंगावा करताय तुम्ही? काका, तुम्ही बघितलत ना यांनी माझा हात धरलेला ते? नाही मॅडम, नाही बाई. काका, तुम्ही बघितलत ना यांनी माझा कसा हात धरला, माझी छेड काढली ते? तुम्ही तरी बघितलंच. तुम्ही तर ऑलरेडी खोटं बोलून बसलात. तुम्ही बघितलं का कोणी? यांनी माझी इथे छेड काढली आहे सगळ्यांसमोर. बघितलंत ना? नाही मॅडम. युजलेस. पडतं रे. तुम्ही तरी बघितलंच असेल ना, यांनी इथे माझी छेड काढली आहे ते बघितलंत ना? तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बोला. युजलेस आहेत सगळे, युजलेस. सगळ्यांना माज आलाय. एकेकाला बघून घेईन मी व्यवस्थित. हापमेडा ही बाई, जाऊ दे. तुम्ही काळजी करू नका. जाऊ तुम्ही. तुम्ही बघितलत ना यांनी माझा कसा हात धरला, माझी छेड काढली ते? यांनी तुमची छेड काढताना दुसरं कुणी पाहिलंय का? कसं आहे ना मॅडम,
प्रत्यक्षदर्शी नसताना कारवाई नाही करू शकत. तुम्ही बघितलं का कोणी? यांनी माझी इथे छेड काढली आहे सगळ्यांसमोर. बघितलंत ना? नाही मॅडम. पडवळ, आता हे जे काही झालंय ना त्याचा राग दिवसभर सगळ्यांना सहन करावा लागणार आहे. आणि तुम्हाला सांगतो सत्यदादांच्या बाबतीत पहिल्यांदाच असं काहीतरी घडतंय. सत्यावर इतका घाणेरडा आरोप कसा काय लावू शकतात पूर्वा मॅडम? खूप चुकीचं वागतात पूर्वा मॅडम. आणि अख्ख्या साताऱ्याला माहितीये सत्याचं चारित्र्य किती निर्मळ आहे ते. पण भारती मॅडम, सत्यदादांना या सगळ्याचं किती वाईट वाटत असेल. खरं आहे पडवळ, मंजूला पण किती वाईट वाटलं असेल ना. भारती मॅडम, हा सत्य अजून इथंच आहे. सत्या, सत्या घराकडे जातो, नाहीतर ती बाई परत तमाशा करेल. लय चिडले. मग काय झालं? चिडायला आम्हाला पण येते नाही, उलट आम्ही चिडायला पाहिजे. नको तसं सत्यवार आरोप केलं तिनं. अरे हो, मान्य आहे मला. मग आता वाद वाढवायचा आहे का? सुरुवात तिने केली आहे, मग आम्ही का पळ काढायचा? नाही, सत्यानं आजपर्यंत कधी कुणाला वाकड्यानं जण बघितलं नाही. नाही, त्याच्या मनात असं पाप येऊ पण शकत नाही. आणि असं घाणेरडे आरोप सत्यावर केले. नाही नाही, हे वहिनी अति झाले, आता सोडणार नाही तिला. बलमा शांत हो, प्लीज शांत हो. हे बघा वहिनी, आता मी तुमचं काय बी ऐकणार नाही. माझं काय चुकत असलं तुम्ही बोला, पण माझं काय चुकत नाही तुम्हाला पण माहिती आहे. आजपर्यंत कितीतरी लोकांच्या भल्यासाठी स्वतः सत्याने केसेस अंगावर घेतले आणि आज त्याच्यावर घाणेरडे आरोप करतात. नाही, अखंड साताऱ्याचा गोळा करतो आणि आंदोलनालाच बसतो. नाही, हिला अख्ख्या साताऱ्यासमोर सत्याची माफी मागायला लावली तर नाव सांगणार नाही बळवंत लक्ष्मण माने. बलमा शांत हो जरा. अरे नाही, सत्य तुला डिवचले, विषय संपलाय आता. दाजी, तुम्ही राग शांत करा जरा. हे बघ जाई द्या, तुला आणि मला बोलले असे तर विषय वेगळा होता. सत्याला बोलले म्हणजे नाही, आता डोक्यात गेली ती माझ्या. अहो दाजी, बरोबर आहे तुमचं. मला पण राग आलाय त्या मॅडमचा, पण आपण राग करून काय उपयोगच नाही हो. सगळं प्रकरण चिघळेल. हे बघा दाजी, तुम्ही डोकं शांत ठेवा. नाही, डोकं तवाच शांत होणार आहे जेव्हा ह्या मॅडमची गुरमीन माज सगळ्यांसमोर उतरत नाही, तवाच माझं डोकं शांत होणार. बलमा बास बास. हे बघ, चिडचिड करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जयद्या, त्याला घेऊन जा, नाहीतर रागाच्या भरात काहीतरी आणि कुटाणा करून ठेवायचं. जा, घेऊन जा त्याला, काहीतरी थंड पाच. दाजी चला तुम्ही, चला दाजी तुम्ही. नाही नाही, लय झालंय मॅडम. बलमा. अद्दल घडवलीच पाहिजे चांगली. हो मॅडम, सत्याची माफी मागायला लावणार तुम्हाला लक्षात ठेवा.